नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण झणझणीत आणि चटपटीत चवीची शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. कधी-कधी जेवणाची वेळ होते आणि आपल्याला कुकर लावायला टाईम नसतो आणि प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो, आज आपण काय बनवायचं? तर इथे आपण कुकर न लावता, डाळ न शिजवता, वाटण कोणतंही न करता एकदम झटपट बनणारी शेंगदाण्याची आमटी बघणार आहोत. आणि अशी जर तुम्ही आमटी केलात तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल. आणि ही आमटी करायला पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि झटपट होणारी ही शेंगदाण्याची आमटी आहे. अशी जर तुम्ही आमटी केलात तर कोणतीही भाजी करायची गरज लागत नाही किंवा वरण करायची गरज लागत नाही. तर अशी ही आमटी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत जरी खाल्लात तर एकदम चवीला भारी लागते. तर तुम्हाला अशाच नवनवीन माझ्या रेसिपी जर पाहायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा एक मोठी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि ते शेंगदाणे आपल्याला त्या तव्यावरती घालायचे आहेत आणि आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. तर या शेंगदाण्याला आपल्याला डागे पडेपर्यंत आणि आपल्याला हे याचा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला रेसिपी जरा जरी आवडली तर तुम्ही चॅनलला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा. तर या शेंगदाण्याचा थोडंसं फुटण्याचा आवाज यायला लागला की आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपली या शेंगदाण्याला छान डाग पडायला लागले आहेत. तर आणखीन थोडं आपल्याला याला खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहेत. म्हणजे आपली ज्यावेळेस शेंगदाण्याची आमटी करतो त्यावेळेस आपली चवीला एकदम छान लागते. म्हणून आपल्याला हे शेंगदाणे छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणे काढून घेतल्यानंतर आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत. तर इथे एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपले मस्त हे भाजून घेतलेले शेंगदाणे थंड झालेले आहेत. तर हे थंड झालेले शेंगदाणे आपल्याला एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पूर्णपणे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. तर या शेंगदाण्यासोबत आपल्याला एक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. त्यासोबत आपल्याला इथे देठासहित कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. देठासहित कोथिंबीर घातल्यामुळे देठाचा स्वाद छान होतो म्हणून आपल्याला देठासहित कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. आणि एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहेत. असं कढीपत्त्याची पानं घालून घेतल्यामुळे आपल्या आमटीला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला थोडी कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहेत. आणि मिक्सरला आपल्याला पहिल्यांदा जाडसर फिरवून नंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने त्याची छान पेस्ट बनवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने जर पेस्ट करायची नसेल तर तुम्ही फक्त मिक्सरला पावडर करून घेतलात आणि त्यामध्ये पुन्हा नंतर फोडणी टाकल्यानंतर पाणी घालून तुम्ही हे आमटी करून घेऊ शकता. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. तर या आमटीला आपण कुठलेही वाटण न घालता फक्त आपण शेंगदाण्याची पेस्ट घालून आपण ही आमटी बनवून घेणार आहोत. तर लगेचच आपण आमटी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचा आहे. मोहरी छान तडतडायला लागली की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये आलं लसणाची आपल्याला जाडसर पेस्ट टाकून घ्यायचं आहे. आलं लसूण आपल्याला मंद गॅसवर छान गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर इथे आलं आणि लसूण छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक मोठा कांदा रफली बारीक स्लाईसमध्ये कट करून ते कांदा आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे. तर हा कांदा घालून आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर कांदा आपल्याला परतत असताना फार जास्त डार्क करायचं नाही. फक्त थोडंसं याच्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत आणि याचा छान गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे कांदा परतवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पळीने हे कांदा हलवून घ्यायचा आहे म्हणजे आपला छान हा कांदा परतला जातो. तर कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहेत. कारण आपण ज्यावेळेस वाटण केलं त्यावेळेस पण कढीपत्त्याची पानं घालून घेतलं होतं. पण असं फोडणीमध्ये पण कढीपत्त्याची पानं घातल्यामुळे आपल्या या आमटीला चव अगदी छान येते आणि दिसायला पण छान दिसते. कढीपत्त्याची पानं घालून आपल्याला या कांद्यासोबत थोडंसं परतवून घ्यायचं आहे.
आता या कांद्याला आपल्याला पळीने अशा पद्धतीने अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. म्हणजे या कांद्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपला छान गुलाबी कलर येईपर्यंत आपण कांदा परतवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यासाठी 1 पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर. तर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. 1 चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. तर हे मसाले आपण 1 मिनिटभरासाठी परतल्यानंतर आपल्याला थोडीशी या आमटीची टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे बारीक चिरून घेतलेला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घालून आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. तर टोमॅटो आपल्याला फार जास्त मऊ करायचं नाही. फक्त आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस हे आमटी शिजवतो, त्यावेळेस पण हे टोमॅटो छान त्या आमटीमध्ये शिजले जातात. म्हणून आपल्याला 1 मिनिटभरासाठीच आपल्याला या फोडणीमध्ये हे टोमॅटो छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपण हलकंसं हे टोमॅटो या फोडणीमध्ये परतवून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे. नुसतं वरूनच सजवण्यापेक्षा अशा पद्धतीने जर फोडणीमध्ये जर कोथिंबीर घातलात, तर आपल्या या आमटीला चव अगदी छान येते. म्हणून थोडं फोडणीमध्ये आपल्याला हे कोथिंबीर घालून छान परतवून घ्यायचं आहे. फोडणी आपली छान परतल्यानंतर आपण जे शेंगदाण्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ते पेस्ट आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये घालून आपल्याला छान या फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच यामध्ये पाणी न घालता आपल्याला चांगले या फोडणीमध्ये हे शेंगदाण्याची पेस्ट मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे सगळे मसाले आपले या शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये छान मिक्स किंवा एकजीव होतील. तर मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये थंड पाणी न घालता आपल्याला या शेंगदाण्याच्या आमटीला कधीही गरम पाणीच करून घालायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घट्ट, पातळ जशी आमटी पाहिजे असेल, त्याच पद्धतीने आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून आपल्याला या आमटीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या आमटीला आपण छान उकळवून घेणार आहोत. तर पाहिजे तसं आपली या आमटीला दणदणीत उकळी आलेली नाही. एक 4 ते 5 मिनिटांमध्ये या आमटीला उकळी येते. कारण आपण या ठिकाणी गरम पाणी वापरलेलं आहे आणि या आमटीला जेवढं शिजवाल, तेवढं आपल्या आमटीला चव अगदी छान येते. म्हणून आपल्याला आमटी छान शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळी काढून घ्यायचं आहे. तर सध्या तुम्हाला या आमटीवरती तेल दिसत नाही. पण जसजसं आपली ही आमटी थंड होत जाईल, तसतसं आपली या आमटीला छान तेल सुटतं. जर अगदी घरातच भाजीला जर काही नसेल, तर अशा पद्धतीने तुम्ही आमटी करून खा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि खूप आवडीने हे आमटी खातील. एवढी चविष्ट आणि खमंग हे आमटी लागते. तर इथे आपण मंद गॅसवर ही आमटी छान शिजवून घेतलेली आहे. तर बघू शकता आपली या आमटीला किती छान दाटसरपणा आलेला आहे आणि इथे आपली मस्त झणझणीत आणि चटपटीत चवीची आपली इथे शेंगदाण्याची आमटी बनवून तयार झालेली आहे. तर सगळे शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून छान आपल्याला या आमटीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर हे आमटी जसं थंड होत जाईल तसं आपल्या या आमटीला छान दाटसरपणा येतो आणि आपली हे मस्त एकदम झणझणीत आणि चटपटीत चवीची आपली इथे आमटी तयार झालेली आहे. तर हे आमटी आपण सर्व्ह करूया. तर अशा पद्धतीने तुम्ही जर आमटी केला तर वयोवृद्ध किंवा घरातले जे माणसं असतील, चुरून-मुरून हे आमटीसोबत हे भाकरी चपाती खाऊ शकतात. एवढी चविष्ट आणि खमंग हे शेंगदाण्याची आमटी लागते. मी तर घरामध्ये भाजी असो किंवा नसो, खूप आवडीने हे शेंगदाण्याची आमटी करते आणि घरातली मंडळी सगळेच खूप आवडीने हे आमटी खातात. तर इथे आपण कोणतेही वाटण न करता, डाळ न शिजवता झटपट आपण इथे शेंगदाण्याची आमटी तयार केलेली आहे. सगळ्यांनाच खूप आवडेल. अशा पद्धतीने तुम्ही नक्की शेंगदाण्याची आमटी करून बघा. चवीला अप्रतिम लागते. तर तुम्हाला आजची आमटीची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.